आणि मोठा असल्यामुळे आणि माझ्या लहान भावासारखा धनंजय असल्यामुळे दोघांनाही शुभाशीर्वाद या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की चिरंजीव धनंजय आणि चिसौका पूजा यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि त्यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे, वहिनीसाहेब, त्याचप्रमाणे मुरली मोहोळजी, आशिष शेलारजी, प्रवीण दरेकरजी, जगदीश मुळीकजी आणि सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. मी आलेल्या सर्व लोकांचं जाधव परिवार आणि मोरे परिवार दोन्ही परिवाराच्या वतीनं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की हा देखणा सोहळा जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला असंच या दोघांचं आयुष्य हे देखणं राहावं. ईश्वराचे सर्व आशीर्वाद या दोघांनाही प्राप्त व्हावे. तसे दोघंही फार धडपडे आहेत, त्याच्यामुळे पुढे जी धडपड करायची आहे ती एकत्रित करा आणि तुम्ही दोघं मिळून एक मोठा फोर्स आहात, त्याच्यामुळे तो सकारात्मकतेनं पुढे न्या. मला विश्वास आहे की निश्चितपणे तुमचं जे भावी आयुष्य आहे हा तो फोर्स राजे, तुमचे सगळे फोर्स तुमच्यासोबत आम्ही ठेवतो. हां, बाकी मग आपला फोर्स कुठे आहे ते आपल्या दोघांनाच माहिती आहे, ते काही फार बाहेर आपण सांगत नाही. पण मला अतिशय मनापासून ईश्वराला प्रार्थना करायची आहे की धनंजय आणि पूजा या दोघांनाही ईश्वराने आशीर्वाद द्यावा, त्यांच्या जीवनातल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य मिळावं आणि जे सामाजिक कार्य देखील ते करतात ते सामाजिक कार्य अधिक ताकदीनं आणि अधिक लोकाभिमुखतेनं त्यांना करता यावं, अशा प्रकारचे आशीर्वाद ईश्वराने त्यांना द्यावे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि मोठा असल्यामुळे आणि माझ्या लहान भावासारखा धनंजय असल्यामुळे दोघांनाही शुभाशीर्वाद या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद साहेब. जाधव परिवार मोरे परिवाराच्या वतीनं मंत्री साहेबांना या ठिकाणी झाडाचं रोप भेट दिलं जाते. आगळा वेगळा सोहळा आपण या ठिकाणी बघतोय. पर्यावरणपूर्वक हा सोहळा